नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, सर्वप्रथम दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज जागतिक दिव्यांग दिन आहे। हा दिवस समाजाच्या आणि विकासाच्या प्रत्येक स्तरावर दिव्यांग व्यक्तींचा हक्क आणि कल्याण प्रचार करण्यासाठी आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातील सर्व पैलूंमध्ये अपंग व्यक्तींचा म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या परिस्थितीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। मित्रांनो, मग दिव्यांग बांधवांसाठी आता दिव्यांग कल्याण विभागामार्फत नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेली आहे। मग UDID कार्ड संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी या परिपत्रकात दिलेली आहे। तर काय माहिती आहे ती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत सर्व जिल्हाधिकारी यांना 2 डिसेंबर 2025 रोजीचं हे पत्र आहे। आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीबाबत हा विषय आहे। उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 56 अन्वये दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यात येते। सदर प्रणालीवर अर्ज करताना दिव्यांग व्यक्तींना त्यांचे आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले असून दिव्यांगांचे हाताचे ठसे, डोळ्याचे स्कॅनिंग न झाल्यामुळे दिव्यांगांना आधार कार्ड पासून वंचित राहावे लागत आहे। बघा मित्रांनो, दिव्यांग बांधवांना UDID कार्ड हे आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत आधार कार्ड सुद्धा बंधनकारक आहे। त्याबाबत माहिती आहे बघा। तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णय 9/10/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींना योजनांचा लाभ घेण्याकरिता UDID प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे। म्हणजे कोणत्याही योजना घ्यायच्या असेल तर UDID कार्ड हे दिव्यांग बांधवांना बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्याकरिता आधार कार्ड नसणारे दिव्यांग व्यक्ती योजनांपासून वंचित राहू शकतात। बघा, ज्यांचे हाताचे ठसे उमटत नाही त्यांच्यासाठी माहिती आहे। त्यानुसार अनेक दिव्यांगांचे आधार कार्ड व आयुष्यमान कार्ड नोंदणी होण्यास अडचण होत आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा आधार कार्ड डेटा असणे आवश्यक आहे। तसेच दिनांक 7/4/2025 चे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ DBT प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे। त्याकरिता दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आवश्यक आहे। त्याकरिता आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे। तसेच दिव्यांग व्यक्तींना आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ मिळणे देखील आवश्यक आहे। त्याकरिता याबाबतची माहिती खालील प्रपत्रांमध्ये विनाविलंब दिव्यांग कल्याण आयुक्तालयास सादर करावी। मग मित्रांनो, या ठिकाणी बघा, प्रत्येक जिल्ह्यातून माहिती मागवलेली आहे की जिल्ह्याचे नाव, दिव्यांग व्यक्तींची संख्या, एकूण व्यक्तींची संख्या किती आहे, आधार कार्ड धारक दिव्यांग व्यक्तींची संख्या किती आहे, आधार कार्ड किती दिव्यांग व्यक्तींकडे आहे ते त्या ठिकाणी विचारलेलं आहे। आयुष्यमान भारत कार्ड दिव्यांग व्यक्तींची संख्या म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड दिव्यांग व्यक्ती किती आहेत, या प्रकारची ही जी माहिती आहे ती मागवण्यात आलेली आहे दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून। मग आता ज्या दिव्यांग बांधवांना हाताचे ठसे उमटत नाही तसेच त्यांचे स्कॅनिंग होत नाही तर अशा दिव्यांग व्यक्तींसाठी तसेच आयुष्यमान कार्ड धारक दिव्यांग व्यक्तींसाठी डेटा गोळा करून त्यांच्यामार्फत या ठिकाणी नवीन सूचना काढण्यात येणार आहे। दिव्यांग व्यक्तींना हा लाभ मिळावा यासाठी ही माहिती गोळा करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचं परिपत्रक 2 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।